संगमेश्वरला आता छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं आश्वासन दिलं। रत्नागिरीच्या कसबामधील ग्रामस्थांकडून निर्णयाचं स्वागत सुद्धा झालंय। छावा चित्रपटानंतर पर्यटकांची सरदेसाई वाडा पाहण्यासाठी मोठी गर्दी खरं तर बघायला मिळते। सरदेसाई वाड्यात फितुरीमुळे संभाजी महाराजांना अटक झालेली होती। सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्यासाठी ग्रामस्थ आता सरकारला मदत करणार अशी सुद्धा माहिती समोर येते आहे। इथले सरपंच आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, अनेक वर्षांचा आपला लढा या ठिकाणी पूर्ण झालेला, काय सांगाल? सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांचे आभार मानते की त्यांनी जो निर्णय घेतला तो चांगलाच निर्णय घेतला आणि जो आमच्या ग्रामस्थांची पण मागणी होती की जो तिथला वाडा आहे तो तिथेच डागडुजी व्हावा आणि यासाठी सरकारला जे काही लागेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून सहकार्यासाठी तयार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर गेले अनेक वर्षापासून आपण इथे राहत असाल, हे सगळ्या ह्या गोष्टीला अनेक वर्ष उलटून गेली आणि आता राज्य सरकारने या ठिकाणी घोषणा जाहीर केली आहे, काय सांगाल तुम्हाला? अतिशय आनंद वाटतो। राज्य सरकारने जी घोषणा केली आहे ती अतिशय आनंदाची बाब आहे। म्हणजे आम्हाला सर्वच ग्रामस्थांना त्याचा अभिमान वाटतो आणि या ठिकाणी संभाजीराजांना पकडलं गेलं ही लांछनास्पद जी बाब होती आमच्यासाठी, ती बाब आता दूर होणार आहे असं आम्हाला वाटतं। कारण एवढं मोठं या मोठ्या राजाचं स्मारक या ठिकाणी झालं तर त्यानंतर त्याचा अभिप्राय सुद्धा तसाच येणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला की हे स्मारक अशा प्रकारचं उभं होतं आहे। मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली आहे ती घोषणा नक्कीच सार्थ होईल, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये नाही। अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला जो प्रश्न आहे तो धार्मिक खऱ्या अर्थानं प्रश्न जो आहे तो ज्यांच्यामुळे अडवणूक होत होती त्यांना बाजूला ठेवून ही जागा अधिग्रहित करून या ठिकाणी भव्य दिवस स्मारक उभं करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, कसबा, रत्नागिरी।